हॅलो नमस्कार मंडळी. तर आज टिफिनसाठी लहान मुलांसाठी मी नवीन पदार्थ बनवलेला आहे. बटाटे आपण घेतलेले आहेत, ते उकडून घेणार आहोत आपण बटाटे. आणि इथे मी थोडीशी कणी घेतलेली आहे, अगदी 2 वाटी. तर इथे छान असे मीठ घालून आपण हे मळून घेणार आहोत. आपली थोडीशी घटसरच मळायची आहे कणी. आणि आपण इथे भाजीची तयारी देखील करणार आहोत. तर इथे मी अद्रक, मिरची आणि कोथिंबीर हे सर्व बारीक करून घेणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, छान अशी आपण पोळी देखील लाटून घेतलेली आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया भाजीच्या. तर छान अशी आपण फोडणी देऊयात भाजीला. अगदी नॉर्मल जे फोडणीत घालतो तेच आपण घालत आहोत. कांदा, जिरे, मोहरी आणि कढीपत्ता. आता हे छान तडतडून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे आपण वाटून घेतलं होतं ते घालणार आहोत. त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये हळद घालून घेऊयात आणि नंतर वाटण घालून घेऊयात. आता हे छान दोन्हीही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान परतवून घ्यायचं आहे, तर त्याची चव भन्नाट लागेल. अगदी वडापावची भाजी असते त्याप्रमाणे ह्याची चव लागते. अद्रकचं प्रमाण थोडं जास्त असलं तर चालतंय. इथे आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार. आणि ह्याच्यामध्ये आपण उकळून घेतलेले बटाटे आता मिक्स करून घेणार आहोत. तर आता कसं, चपाती आपण लाटून घेतलेली आहे, तर या चपातीवर आपण ही बटाट्याची भाजी स्प्रेड करून घेणार आहोत. दररोज मुलांना वेगळं काहीतरी लागतं टिफिनमध्ये आणि चपाती भाजी नको वाटते, तर त्याच चपाती भाजीचं आपण काहीतरी नवीन करणार आहोत. तर असं चपाती आपण स्प्रेड करून पूर्ण या प्रकारे असं रोल करून हे असं कट करून घेणार आहोत. आणि हे कट केलेले जे राऊंड आहेत ते आपण अशा हाताने स्प्रेड करून घेणार आहोत. तर हे स्प्रेड करून घेणार आहोत आपण हाताने. आणि हेच आपल्याला शालो फ्राय करायचे आहेत. तर पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि हे तेल पूर्णतः पसरवून घेऊन ह्याच्यावर आपण हे जे आपण तयार केलेले आहेत रोल, तर ते घालणार आहोत. बाकरवडी टाईप हे दिसायला दिसतं, पण चवीला खूप छान लागतं. तर पराठा पण झाला, पण पराठ्याचंच काहीतरी नवीन व्हर्जन म्हणून आपण हे करत आहोत. तर हे मुलांना खूप आवडेल. तर हे दोन्ही बाजूने आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे टॉस करून दोन्ही बाजूंनी छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपले हे छान असे रेडी झालेले आहेत. थोडंसं आपण तेल उतळून घेणार आहोत यातलं आणि नंतर आपण टिफिनसाठी हे सर्व करणार आहोत. तर इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत, मिक्स ड्रायफ्रूट्स. आणि हे असा पौष्टिक नाश्ता आपण देत आहोत मुलांना डब्यामध्ये. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. कसं वाटलं हे नक्की सांगा. धन्यवाद.